आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडमनी मला जे जे हवं होतं ते सगळं लिहून दिलं। काय म्हणजे तुला जे हवं होतं ते सगळं मान्य केलं का? ते रात्री वकिलांनी जो ड्राफ्ट पाठवला होता ते सगळं मान्य केलं का त्यांनी? सगळ्या मागण्या मान्य केल्या। अगं अक्षरा, आपण रात्री ते प्ले स्कूल बद्दल बोललो तेही मान्य केलं का? हो। अगं बाई, अगं केवढी आनंदाची बातमी आहे ही। विद्या, अगं इतक्या सहजतेने त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या म्हणजे याच्या मागे त्यांचा काहीतरी अजेंडा असणारच ना। अजेंडा काही नाही बाबा, अजेंडा एकच आहे त्यांचा की त्यांना बाबांशी लग्न करायचंय आणि त्या लग्नासाठी काहीही करायला सध्या तयार होतात। मी तुम्हाला म्हटलं होतं ना बाबा, या 10 दिवसांमध्ये सगळं ठीक होईल। माझं आणि अधिपतींचं नातं पूर्ववत होईल, आमचा संसार नीट सुरू होईल। आता मी हे प्ले स्कूलचं म्हणते ना, ती मागणी जर भुवनेश्वरी मॅडमनी मान्य केली ना तर मग माझ्या सगळ्या मागण्या मान्य होतील बाबा। मग मी अधिपतींना लवकरच बाळाबद्दल सांगेन आणि मी घरी जाऊ शकेन परत। म्हणजे तू परत त्या घरी जाणार? हा म्हणजे आता सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात ना बाबा, तर मग का नको जाऊ मी? माझं घर आहे ते बाबा, माझी माणसं आहेत। अक्षरा, तू त्यांना आपली माणसं मानतेस पण त्यांना तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही। असं नाही बाबा, देणं घेणं नाही असं कसं म्हणता तुम्ही? बघा ना, इतके दिवस माझं आणि अधिपतींचं बोलणं होत नाहीये, आमची भेट झालेली नाहीये, पण त्यांनी मला सपोर्ट करणं नाही थांबवलंय, मला मदत करणं नाही थांबवलंय आणि असाच सपोर्ट आम्ही एकमेकांना नेहमी करत राहणार आहोत, तो नाही थांबवणार आम्ही कधीच। आहो, आता ना आपण नको अडूया तिला। ती म्हणते ना सगळं ठीक करणार आहे म्हणून, मग तिला करू देत ना काय करायचं ते। हे बघा, भुवनेश्वरी मॅडमनी कसं का होईना अक्षराच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत ना, मग आपण कशाला अडून धरतोय? तुम्हीच म्हणता ना, गोष्टी जास्त ताणल्या की तुटतात। अगं हो, पण घटस्फोटाची नोटीस दिली ना त्याच वेळेला ही नाती तुटली। बाबा पण मी तुम्हाला सांगितलं ना, डिवोर्सची नोटीस अधिपतींनी पाठवलीच नाहीये। माझ्या रागापोटी भुवनेश्वरी मॅडमनीच ते केलं असणार आहे। बाबा मी ओळखते ना अधिपतींना, मला माहिती आहे त्यांना कितीही राग आला तरी ते डायरेक्ट डिवोर्सची नोटीस वगैरे नाही पाठवणार मला। बाबा हे बघा, आत्तापर्यंत मी आणि बाबांनी जे जे ठरवलंय ते सगळं व्यवस्थित पार पडलंय की नाही? इथून पुढेही तसंच होणार आहे। मी सांगते ना बाबा, आता सगळं ठीक होणार आहे, तुम्ही नका काळजी करू। अगं पण अक्षरा, हा बाबा बोला। अक्षरा, काहीतरी वेगळं घडतंय ग, म्हणजे ते वेगळीच भुवनेश्वरी बघायला मिळते मला। म्हणजे मला कळलं नाही। अक्षरा, मी तुला म्हणालो होतो तसं त्याच्याशी बोललो, त्याला सांगितलं की मला छान शोकेमध्ये थाटामाटामध्ये गाव बोलवून लग्न नको आहे, मला साधं लग्न हवंय, घरच्या घरी रजिस्टर किंवा कोर्ट मॅरेज करायचंय। तर याच्यावरती आता आपल्याला काय अपेक्षा असते अक्षरा? किती आक्रस्थाळेपणा करेल, चिडचिड करेल, वाद घालेल, भांडणं करेल। अक्षरा, सरप्राइझिंगली यातलं काहीच केलं नाही तिनं, शांत होती ती, हो म्हणाली, तयार झाली, मला म्हणाली की आता आम्ही ठरवलंय की कशात वाद घालायचा नाही, शांतपणे सगळं करायचं, ज्याला जे हवंय ते आपण देऊन टाकायचं। हे सगळं मला अपेक्षित नाहीये अक्षरा। ही अशी भुवनेश्वरी इतक्या वर्षात मी कधी पाहिलेली नाहीये। परिस्थितीनुसार माणूस बदलतो ना बाबा। खरंय अक्षरा, पण तिच्यातला हा बदल आपल्यासाठी चांगला आहे का वाईट आहे हे कसं कळणार? काही झालं तरी भुवनेश्वरी आहे ना ती, इतक्या वर्षाचा स्वभाव आहे तिचा, पिंड आहे, तो कसा बदलेल? आणि तिचा स्वभाव कसा आहे आपल्याला माहिती आहे चांगलं। स्वतःच्या स्वार्थासाठी ही बाई कुठल्याही थराला जाते हे आपण बघितलंय ना डोळ्यांनी। ते काही असलं बाबा तरी त्यांना आता तुमच्याशी लग्न करायचंय आणि ते करण्यासाठी त्या काही करायला तयार होतात। हा म्हणजे असं असू शकेल अक्षरा, ठीक आहे, पण गोष्टी आपल्याला हव्या तशा होत आहेत हे महत्वाचं आहे। अक्षरा, आता तिला असं वाटतंय की तिनं तिच्याकडनं शाळा बंद करायचा निर्णय थांबवला म्हणजे तिचं काम झालं, आता तू परत येशील, ती वाट बघते तुझी, तिनं घरात लग्नाची तयारी वगैरे सुरू केली आहे। पण मला काय वाटतं ना अक्षरा, की ते जे प्ले स्कूलचा विषय आहे ना, तो आपण आता पुढे आणूया, म्हणजे बघ तिच्याकडे सगळी यंत्रणा आहे, तिने जर मनात आणलं तर एका दिवसात एका रात्रीत प्ले स्कूल सुरू होऊ शकेल।
तर तिला ते सांगूया की बाई प्ले स्कूल सुरू कर. आणि एकदा ते जर सुरू झालं ना अक्षरा की सगळं कॉन्क्रीट होईल. आणि मग बाळा तू घरी यायला काही हरकत असणार नाही. मी बोलते बाबा मॅडमशी आणि कळवते तुम्हाला त्या काय म्हणतात ते. हा ओके. ठेवते आता. हा बाय. बघा मला हवी होती ती अजून एक गोष्ट झाली. काय ग आता काय झालं? अगं बाबांना थाटामाटात लग्न करायचं नव्हतं, त्यांना रजिस्टर लग्न करायचं होतं. पण आम्हाला असं वाटलं की भुवनेश्वरी मॅडम कदाचित तयार नाही होणार यासाठी, पण त्या तयार झाल्या. आता फक्त आई त्यांनी प्ले स्कूलची माझी मागणी पूर्ण करू देत, मग माझ्या ऑलमोस्ट सगळ्या मागण्या मान्य होतील. मी आले, मी मॅडमशी बोलून येते. हो हो. विद्या, अक्षरा हे सगळं करते खरं, पण मला काही खरं वाटत नाही. अहो तुम्ही नका ना काळजी करू. अक्षरा म्हणते ना सगळं ठीक करेल म्हणून. आता आपण तिला कुठल्याच बाबतीत नको अडवायला हो. हे बघा आता ना अधिपती आणि अक्षरा यांच्यातलं भांडण संपणं फार महत्वाचं आहे हो. अधिपतींना कळलं पाहिजे ना बाळाबद्दल. हे जास्त दिवस लपवून ठेवणं बरोबर नाही हो. हे बघा आता ना आपण फक्त शांत राहूयात आणि अक्षराला सपोर्ट करूयात बस. आई अंबाबाई, सुनबाईंना जे हवं होतं ते आम्ही त्यांना दिलं. आता आम्हाला जे हवं ते त्यांनी करावं. बोला सुनबाई, खुश आहे ना हो तुम्ही? हो थँक्यू मॅडम, खरंच थँक्यू. तुम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्यात आणि लिहून पण दिलं सगळं. थँक्यू सो मच. सगळं तुमच्या मनाप्रमाणे आम्हाला करायलाच पाहिजे, त्याशिवाय काय तुम्ही घरला परत येणार नाही का? आता झालं ना हो तुमच्या मनासारखं, तर या की घरला परत. हा नाही म्हणजे तसं आम्हीच तुम्हाला फोन करणार होतो, तुम्हाला गाडी पाठवणार होतो. आजचा मुहूर्त पण चांगला आहे, या की घरला. आम्ही लग्नाची तयारी पण सुरू केल्या आणि अधिपती पण वाट बघतात तुमची. मोठ्या मालकांना रजिस्टर लग्न पाहिजे, ठीक आहे, त्याला पण आमची काही हरकत नाही. सगळं तुमच्या मनासारखं होईल सुनबाई, फक्त तुम्ही आता घरला परत या. पण मॅडम माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तरच मी घरी येऊ शकते. सगळ्या मागण्या तर पूर्ण केल्या की आम्ही, आता आणखीन काय? नाही माझ्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण झाल्यात मॅडम. अहो असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही जे काय लिहून दिलं होतं ते सगळं पूर्ण केलं की आम्ही. एक मागणी बाकी आहे मॅडम अजून. कोणती? माझी अशी इच्छा आहे की आपल्या शाळेमध्ये प्ले स्कूल सुरू करावं. हा? कसली? हा म्हणजे तुम्ही मान्य केलंय ना ते प्ले स्कूल सुरू करायचं, तर ते तुम्ही कधी कराल? हे केव्हा मान्य केलो आम्ही? हा हे याच्याबद्दल तुम्ही काय आमच्याशी बोलला नाही, हे काय मध्येच नवीन मागणी काढली तुम्ही. हे बघा असलं काय बी बोलणं झालं नव्हतं आपलं, आणि तुमची ही मागणी काय आम्ही पूर्ण करू शकत नाही.